मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. अबब, बारामतीत 2.5 कोटीचा गांजा जप्त. नाकाबंदीच्या धास्तीने तस्करांनी माल टाकून पलायन केले. जवळची रोडवर कुरूबंद ड्रममध्ये 470 किलो गांजा सापडला. पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई. बारामती शहर आणि उपविभागात सुरू असलेल्या कडक पोलीस नाकाबंदीचा मोठा परिणाम समोर आला असून तब्बल 2,35,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा पोलिसांना जप्त करण्यात मोठे यश आले आहे. सततच्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनमुळे तस्करांनी पकडले जाण्याच्या भीतीने कोट्यावधी रुपयाचा गांजा बेवारस अवस्थेत टाकून पलायन केल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. 25 फेब्रुवारीपासून बारामती शहरासह उपविभागातील 5ही तालुक्यात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत नाकाबंदी आणि वाहन तपासणी कडक सुरू आहे. या हाय व्होल्टेज ड्रामा कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात अस्वस्थता निर्माण झाली होती आणि दुपारी जवळची रोड परिसरात एका मोकळ्या भूखंडावर संशयास्पद स्थितीत ठेवलेले 2 मोठे पांढरे ड्रम पोलिसांच्या नजरेत आले आणि हा प्रकार उघडकीस आला. या पंचांच्या उपस्थितीत ड्रमही उघडण्यात आले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याचे अगदी स्पष्ट दिसून आले. एकूण 465 पाकिटांमध्ये भरलेला 470 किलो गांजा जप्त करण्यात आला. शासकीय दरानुसार प्रति किलो 50,000 रुपये किंमत धरल्यास या साठ्याची बाजार मूल्य अंदाजे 2,35,00,000 रुपये इतके आहे. अलीकडच्या काळातील ही बारामती विभागातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. काही दिवसापासून सुरू झालेल्या नाकाबंदीमुळे तस्करांचे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. शहरातून माल बाहेर काढणे अशक्य झाल्याने तस्करांनी स्वतःला वाचवण्यासाठी मालच टाकून पलायन केल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या सातत्यपूर्ण गस्तीमुळे निर्माण झालेला मानसिक दबाव या कारवाईमागील प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. दरम्यान हा माल कोठून आणला आणि कुठे गेला, कुणाकडे पोचला जाणार होता याचा तपास सुरू आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून अज्ञात वाहन आणि फरारी आरोपीचा माग काढण्यासाठी एक विशेष पथकही तयार करण्यात आले. या कारवाई केवळ अंमली पदार्थ जप्तीपुरती मर्यादित नसून पोलिसांच्या प्रतिबंधनात्मक धोरणाचा मोठा यशस्वी परिणाम झाला आहे. सततची गस्त आणि कडक नाकाबंदीमुळे गुन्हेगारांच्या मनात निर्माण झालेला दुसरा हा दरारा कायम राहील तर बारामती अंमल पदार्थ मुक्त करण्याच्या दिशेने ही महत्त्वाची पायरी ठरू शकते. काही असो, बारामती विकासाचे शहर मानलं जातं, पण याच विकासशील शहरामध्ये आता तस्करांनी पाय रोवलेत काय? तस्करांवर खरंच कारवाई होणार का? आता यापुढे पाहूया या विशेष रिपोर्टचा तपास. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, बारामती. दिनांक 25 फेब्रुवारीपासून बारामती शहर, बारामती उपविभाग आणि संपूर्ण बारामती विभागातील एकूण 5 तालुक्यामध्ये सायंकाळी 7 ते 9 या दरम्यान नाकाबंदी आणि पेट्रोलिंग ही राबवल्या जात होती. त्याचाच एक भाग म्हणून आज दुपारी आम्हाला माहिती मिळाली की बारामती शहरातील जवळची रोडला एका ओपन प्लॉटमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे ड्रम लॉक करून पडलेले आहेत. सदर ठिकाणी आमचे पोलीस स्टेशनचे इंचार्ज चिवड शेट्टी साहेब आणि DYSP आम्ही स्वतः जाऊन ते ड्रम ओपन करून पाहिले असता त्यामध्ये गांजा असल्याची आमची खात्री झाली. सदरचे 2 ड्रम हे पंचासमक्ष ताब्यात घेऊन आज पोलीस स्टेशनला आणून त्यातील एकूण पॅकेट्स मोजतात ते 465 पॉकेट्स आणि एकूण 470 किलोग्रॅमचा गांजा, ज्याची किंमत आता खुल्या बाजारामध्ये शासकीय नियमाप्रमाणे 50,000 रुपये किलोप्रमाणे 2,35,00,000 रुपये या गांजाची किंमत होत आहे. सदरचा गांजा हा या नाकाबंदी दरम्यान कोणीतरी अज्ञात वाहनाने या ठिकाणी टाकून गेलेला आहे. अज्ञात आरोपीने सदर अज्ञात आरोपी, अज्ञात वाहन याचा शोध घेणे, गुन्हा दाखल करणे आणि त्यांचा शोध घेणे ही पुढील प्रक्रिया सध्या चालू आहे. थँक्यू. हिंदी